अभियानांतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येत आहे त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते. त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असा आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, एक पिस्तूल सापडलंय ऑस्ट्रिया बनावटीचं आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, ते 18 पर्यंत आहे. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ऍक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत. अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे. पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येतं ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं मार्गे ड्रोनद्वारे येतं आणि ड्रोनद्वारे ते आपल्या भारताच्या हद्दीत उतरवलं जातं आणि मग तिथून ते पूर्ण भारतभर सप्लाय केलं जातं.